विरोधात दादा शेके हात वरती करा। महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री दत्ता मामा भरणे मामांच्या शुभ हस्ते आज या मैदान मधली नंबर 1 ची कुस्ती 1 नंबर कुस्तीला प्रारंभ होतोय। ए सभी पर देखता होगा ये चीज किसने बनाया वो भी सोचता होगा। खरोखर 6 महिन्यापूर्वी अण्णासाहेब कोकाटे यांनी बावडेच्या मैदानामध्ये शब्द दिला होता 27 डिसेंबरला माझा वाढदिवस आणि मी वाढदिवसाला मैदान घेणार। ज्याप्रमाणे अण्णासाहेब बोलले त्याप्रमाणे करून दाखवलं। एक अतिशय चांगली कुस्ती आहे, सलामी झालेली आहे, पंचाची नियुक्ती झालेली आहे। अण्णासाहेब गायकवाड आणि बापूसाहेब कोकाटे 2 पंच आहेत। महाराष्ट्र विरुद्ध हरियाणा असा मुकाबला आपल्याला पाहायला मिळतोय। निशान कुमारजी, निशान चलिए। दोन्ही पैलवानला सूचना द्या। त्याचे कुस्ती कोच, निशानचे कोच प्रवीण चौधरी, तुम्ही आज जावा। प्रवीण चौधरी सर, हा ठीक आहे। कुस्ती चालू झालेली आहे। कुस्ती खेळ आहे, कोणावरही अन्याय होणार नाही। इथं जर कुस्ती रोखण्यासाठी, कुस्ती टाळण्यासाठी मागे गेला तर त्याला मध्ये आणून बसवलं जाईल। एक कवळा बिलवा 23 वर्षाचा पोरगा निशान आणि अनुभव सिद्ध पैलवान दादा शेके, सलामी झाली। वाह, विनयशील आणि नम्र तो पैलवान। कुस्तीला सुरुवात झालेली आहे। खरोखर 3:30 वाजता मैदानाचं उद्घाटन झालं। 3:30 वाजल्यापासून मैदान चालू झालेलं आहे। आपा कुस्त्या किती झाल्या सगळ्या? 500 कुस्त्या झाल्या। जरा अण्णासाठी, अण्णा कुठे आहेत? अण्णा उठून उभा राहो, टाळ्या तरी करा की जरा सर्वांनी। 500 कुस्त्या आणि 100 खर्चातून मैदान घेतलं। शाबास। स्वतःच्या वाढदिवसानिमित्त दादा शेके सलामीलाच आक्रमक झालेला आहे। करंट आणि पारा, दिल आणि धाडस, पण निशांत कुमार तोही काही कमीचा नाही। पंजाब हरियाणा दिल्लीचे पैलवान म्हणले की महाराष्ट्रात एक गैरसमज झालाय, पंजाब हरियाणा दिल्लीचे पैलवान पराभूत होऊन जातात, पण अतिशय चांगला पोरगा आहे तो। ते महाराष्ट्रातल्या अनेक पैलवानला त्याने आसमान दाखवलेला आहे। शाबास। आणि दादा शेके पाय किस्सा बच गयो, त्याचा हुकमी डाव पाय लावून किस्सा। राजकारणापेक्षा समाजकार्याला महत्व देणारा व्यक्तिमत्व म्हणजेच अण्णासाहेब कोकाटे। खरोखर अनेक सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर आणि बावड्याच्याच मैदानामध्ये निश्चय केला होता मी माझ्या वाढदिवसानिमित्त सराटीला मैदान घेणार आणि ज्याप्रमाणे बोलले त्याप्रमाणे आज करून दाखवलं। या मैदानाच्या माध्यमातून प्रत्येक पैलवानपर्यंत बक्षीस रूपाचा प्रसाद पोहोचला पाहिजे, त्याच्या खोराकामध्ये भर पडली पाहिजे। अण्णासाहेबांना अनेक सहकार्याने सहकार्य केलं म्हणून आज हे शक्य झालेलं आहे। शाबास दादा शेके, पुन्हा पाय घिसा मारण्याचा प्रयत्न। या कुस्तीची चर्चा गेले 15 ते 20 दिवस झालं संपूर्ण महाराष्ट्रभर होते। ज्ञानेश्वर असोले यांच्या YouTube चॅनलच्या माध्यमातून अनेक जण घर बसल्या कुस्ती पाहतायत। दादा शेकेने पुन्हा कब्जा घेतलेला आहे निशांत कुमारचा। निशांत कुमार खालून निघण्याचा आटोकाट प्रयत्न करतोय।
ही कुस्ती आहे, हजारो वर्षाची चालत आलेली परंपरा आहे, देवाधिकांनी जगवलेली कुस्ती आहे. महाराष्ट्राची भूमी शूरवीरांची भूमी आहे, साधू संतांची भूमी आहे आणि पैलवानांची भूमी आहे. अजितदादा पवार विचार मंच यांच्या संयुक्त विद्यमाने अण्णासाहेब कोकाटे यांचा अभिष्ट चिंतन सोहळा आणि त्या निमित्तानं आयोजित केलेलं हे मैदान आणि या मैदानासाठी महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री आज दत्तामामा भरणे वेळात वेळ काढून उपस्थित राहिले आणि खऱ्या अर्थानं मैदानची फार मोठी शोभा वाढली. हे सराटी गाव पैलवानाचं गाव म्हणून संपूर्ण महाराष्ट्राला परिचित असणारं गाव. याच ठिकाणी संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पालखीचा विसावा याच ठिकाणी असतोय आणि आज याच ठिकाणी नीरा नदीच्या तीरावरती मल्लयुद्ध झळकतंय. दादा शेळकेने पुन्हा कब्जा घेतलेला आहे. चकार गार 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 फिरायला लागलेला आहे. ओ अरे बाप रे, पंचाचा निर्णय आणि संपलेल्या कुस्तीमध्ये निशांत कुमार विजय झाला. हरियाणाचा पैलवान. टाळ्या तरी करा जरा निशांतसाठी. 2000 किलोमीटरवर आलाय. याच